हॅलो स्टुडंट्स, आज आपण डेप्रिसिएशनचा एक नवीन प्रॉब्लेम बघणार आहोत. आता हा प्रॉब्लेम जो आहे हा शेवटचा प्रॉब्लेम आहे स्ट्रेट लाईन मेथडचा जो मी घेणार आहे, आणि याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स पण गेल्या प्रॉब्लेम सारखेच आहेत. तर तुम्ही बघा, हा बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेत येतो आणि हा जर तुम्ही व्यवस्थित सोडू शकलात तर तुम्हाला डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथड मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी तुमच्या समोर पहिले प्रॉब्लेम वाचतो, तुम्ही एकदा बघून घ्या. मेसर्स रुबिना ट्रेडर्स सिंधुदुर्ग brought furniture worth rupees 30,000 on 1st April 2016 and additional furniture on 1st October 2016 worth rupees 20,000. आता हिने सुरुवातीला एक पहिलं फर्निचर जे घेतलेलं आहे ते 30,000 रुपयाचे घेतलेलं आहे. कधी घेतलंय? 1 एप्रिल 2016 ला. आणि ऍडिशनल जो अजून थोडंफार फर्निचर तिने परचेस केलंय ते 1 ऑक्टोबर 2016 ला. म्हणजे 2016 मध्ये तिने 2 वेळा फर्निचर घेतलं. पहिलं 30,000चं आणि नंतर 20,000चं घेतलं. फक्त डेट वेगवेगळे आहेत. दे चार्ज डेप्रिसिएशन ॲट 15% पर एनम ऑन फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिस. आता कठीणात कठीण काय येणार तुम्हाला? तर 15%. 10% इझी आहे ना, तर 15% कॅल्क्युलेशन मध्ये थोडस आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन किंवा थोडस किचकट कॅल्क्युलेशन होतं, म्हणून त्यांनी थोडस ते वाढवून दिलेलं आहे. तर फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिस त्यांनी मेथड पण आपल्याला सांगितलेली आहे. आपण मेथड ओळखली की फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिसवर करायचं आहे. 15% रेट आहे. देन ऑन 1 ऑक्टोबर 2018, आता त्यांनी डायरेक्ट 2018 मध्ये दे सोल्ड वन कपबोर्ड फॉर ₹5,000. ओरिजिनल कॉस्ट ऑफ विच ऑन 1 एप्रिल 2016 वॉज 10,000. ठीक आहे. त्यांनी ते फर्निचर 2018 मध्ये विकले 1 ऑक्टोबरला. कुठलं? जे आपण फर्निचर पहिले कधी परचेस केलं होतं. ठीक आहे. कधी घेतलेलं? 1 एप्रिल 2016 ला. कितीला? तर त्यावेळी ओरिजिनल कॉस्ट 10,000 रुपये होती, बरोबर आहे. आणि ते विकलं कितीला त्यांनी? 5,000 ला. तर 2016 1 एप्रिल 2016 ला आपण खरं फर्निचर 30,000 रुपयाचं घेतलं होतं. त्याच्यातला हा पार्ट विकण्यात आलेला आहे 10,000 रुपयाचा 2018 मध्ये 5,000 रुपयाला. ठीक आहे. मग आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉसचं कॅल्क्युलेशन पण करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे ऑन द सेम डेट अ न्यू कपबोर्ड वॉज परचेस फॉर ₹15,000. आता नवीन फर्निचर, कपबोर्ड म्हणजे कपाट, त्याने विकत घेतलेलं आहे सेम डेटला, म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 ला. किती? 15,000 ला. ठीक आहे. तर याची पण आपल्याला एंट्री करावी लागेल. ऍडिशनल परचेस परत केलं. देन शो फर्निचर अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द इयर 2016-17, 17-18 आणि 18-19, assuming that financial year close on 31st March every year. आता तुम्ही बघाल तर याच्यामध्ये बघा, मी वर्किंग साठी एक सेपरेट पेज घेतलंय. पहिल्यांदा मी तुम्हाला इयर लिहितो इकडे. इयर महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्याला स्टार्टिंग दिलेली आहे 1 एप्रिलला. ठीक आहे. 1 एप्रिलला आणि एंडिंग आहे 31 मार्चला. तर आपण ह्या पद्धतीने कधी पण कन्फ्युज व्हायचं नाही. या पद्धतीने थोडंसं वर्किंग मध्ये लिहून घ्यायचं. आपलं इयर स्टार्ट होते 2016 ला. बघा, 2016 ला त्यांनी 1 एप्रिल 2016 ला त्यांनी मशीन घेतलेली आहे, फर्निचर घेतलेले आहे. मग ते इयर कधी संपणार? 2017 ला. त्यानंतर 2017, 18, 19, म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे 3 वर्षाचं अकाउंट बनवायचं आहे, बरोबर. तर हे समजून घ्या नीट कसं मी बनवलेलं आहे. एप्रिल म्हणजे आपण चुकायला नको म्हणून ही पद्धत करून ठेवायची. का? तर आपण अकाउंटिंग इयर आणि डेप्रिसिएशन आपलं कॅल्क्युलेट आणि डेट चुकणार नाही. आता पुढे यासाठी तुम्ही बघाल तर इकडे एक फर्निचर अकाउंट तुम्हाला दिसतोय. फर्निचर अकाउंट मी बनवलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट असे 2 बाजू आहेत. त्यामध्ये डेट पर्टिक्युलर लिहिलेलं आहे. हा JF आहे. अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर,
JF आणि अमाऊंट. खाली डेप्रिसिएशन अकाउंट तुमच्या माहितीसाठी बघा आपण बनवलेलं आहे. डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अकाउंट्स आपले बनवलेले आहेत. बरोबर. आता महत्वाचं काय की प्रॉब्लेम आपण सुरू करताना हे अकाउंट आपले असायला पाहिजे आणि आपल्याला वर्किंग नोट्स बनवावे लागतील. तर वर्किंग साठी मी एक सेपरेट पेज घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हे वर्किंग साठी मी इकडे वर्किंग नोट नंबर 1 ने सुरू करेन. ठीक आहे. ही पद्धत आहे. तर ते मी दाखवतो तुम्हाला. तर याच्यात मी जर्नल एंट्रीज वगैरे फक्त तोंडीच घेणार आहे. तुम्हाला मी गेल्या 1-2 प्रॉब्लेम मध्ये दाखवल्या होत्या. तर आता आपण सुरू करूया. आपला प्रॉब्लेम जो होता त्या प्रॉब्लेम प्रमाणे मी परत एकदा तुमच्या समोर वाचतो म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल मी कशी एंट्रीज करतो बघायला. तर सगळ्यात सुरुवात झालेली आहे मेसेस रुबिना ट्रेडर्स. तुम्ही फर्निचर अकाउंटच्या वर इथे लिहू शकता इन द बुक्स ऑफ रुबिना ट्रेडर्स असं लिहू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचंय इन द बुक्स ऑफ रुबिना ट्रेडर्स फर्निचर अकाउंट. अकाउंट मी दाखवले तुम्हाला फर्निचर आणि हा डेप्रिसिएशन अकाउंट बनवलेला आहे. आता याची पहिली एंट्री अशी आहे की त्यांनी 1 एप्रिल 2016 ला फर्निचर विकत घेतलेलं आहे 30,000 रुपयाचं. तर याची एंट्री येणार आपल्याला. एंट्री काय येणार सांगा बघू. तर परचेस करताना फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक किंवा टू कॅश. तर याची पोस्टिंग होणार फर्निचर अकाउंट मध्ये डेबिट साइडला 1 एप्रिल 2016 टू बँक म्हटलं मी. ठीक आहे. टू बँक अकाउंट. किती 30,000 रुपये. एकदम सिंपल आहे. 30,000 रुपये पोस्टिंग केली आपण. अँड ऍडिशनल फर्निचर ऑन 1 ऑक्टोबर 2016. 2016 ला अजून 1 ऑक्टोबर 2016 ला अजून एक फर्निचर विकत घेतलं 20,000 रुपयाचा. तर तुम्ही इथे तुमच्या समोर मी अकाउंटिंग इयर ठेवले बरोबर दिसतंय तुम्हाला हे 1 एप्रिल 2016 31 मार्च. आता या वर्षामध्ये 1 ऑक्टोबर 2016 येतो बरोबर आहे. कधी येतो महिने मोजा 1 एप्रिल बरोबर आहे. 1 एप्रिल म्हणजे पूर्ण महिना एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिने झाले. 1 ऑक्टोबर 6 महिन्यानंतर बरोबर 6 महिन्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही एक अजून ऍडिशनल फर्निचर विकत घेतलेलं आहे. मग त्याची एंट्री पण आपल्याला करावी लागेल. कितीला घेतलं 20,000 रुपयाला. मग परत एंट्री येणार फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक. कितकं वाचायचं असेल तर एक ओळ सोडून घ्या म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत दिसेल. 1 ऑक्टोबर 2016 20,000 रुपयाचं फर्निचर घेतलं. ठीक आहे. आता याच्या पुढे काय झालंय दे चार्ज डेप्रिसिएशन 15%. ठीक आहे. 15% डेप्रिसिएशन रेट आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिस मेथड पण आपल्याला कळलेली आहे. आता त्यांनी पुढचं ट्रान्झॅक्शन दिले ऑन 1 ऑक्टोबर 2018. 18 म्हणजे खूप वेळ आहे अजून त्याला. 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे इथे मार्चला 18 संपतं. मग इथे एप्रिलला 18 म्हणजे या वर्षात ट्रान्झॅक्शन झालंय. आता आपण इकडे आहोत. इथून इथे आणि इकडून मग इकडे आल्यावर पुढचं ट्रान्झॅक्शन म्हणजे आता आपल्याला या 2 वर्षात डेप्रिसिएशनच कॅल्क्युलेशन करायचंय कारण की तेवढंच उरले. तर आता मी वर्किंग तुमच्या समोर लिहितो. वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ depreciation for the year 2016-17 बरोबर पहिलं इयर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे 2 फर्निचर आहे. एक नंबर ऑन फर्निचर ₹30,000 depreciation at the rate of 15% per annum. ठीक आहे. दिसेल तुम्हाला. फॉर किती किती महिने असणार मला सांगा. 1 एप्रिलला घेतले. 1 एप्रिल पहिल्या दिवशी घेतले. 31 मार्चला डेप्रिसिएशन वर्षाच्या शेवटीच डेप्रिसिएशन चार्ज करतो आपण म्हणजे पूर्ण 12 महिने आपल्याकडे ते फर्निचर आहे. मग फॉर 12 मंथ मी इथे लिहिलं 15%. वर्किंग तुम्हाला इथे करून दाखवतो सिंपल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन
कसं येणार बघा, 30,000 इंटू 15 डिवाइड बाय 100. हे दोन्ही शून्य गेले, दोन्ही शून्य गेले, 15 आणि हे 2 शून्य पहिले लिहून टाकतो. 15 त्रिक 45, किती आले, 4,500. अशा पद्धतीने वर्किंग करायचे कॅल्क्युलेशन. तुम्ही दुसऱ्या पानावर पण करू शकता. 4,500. ठीक आहे. हे झालं पहिल्या फर्निचरवर. त्यानंतर आलं दुसरी, ऑन फर्निचर ₹20,000, depreciation at the rate of 15% per annum for किती महिने, आता एक ऑक्टोबर ते 31 मार्च 2017 मोजा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिने. ठीक आहे ना, 6 मंथ. बरोबर, 6 मंथ किती. आता याचं वर्किंग कसं करायचं, तर याचं वर्किंग पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. इकडे बघा, 20,000 इंटू 15 इंटू 6 अपॉन 100 इंटू 12. एकदम सिंपल. तर कसं, हे 2 शून्य घालवा, हे 2 शून्य गेले. ठीक आहे. 6 1 6, 6 2 12. ठीक आहे. आता हे इथे 200 आहेत, बरोबर आहे. मग हे 2 आणि हे 2 गेले, म्हणजे इथे 1 उरला. हे 100 गुणिले 15 किती आले, 1500. ठीक आहे. म्हणजे हे डेप्रिसिएशन आलं 1500. टोटल किती आले, 6,000. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन या वर्षाचं किती झालं, 6,000. ही वर्किंग समजली तुम्हाला. अशाच पद्धतीने वर्किंग करा. ठीक आहे. इथे बाजूच्या पानावर पण करू शकता तुम्ही. इकडे बाजूला मी पान ठेवलेलं आहे, पण या पानावर आपल्याला, या साईडच्या पानावर आपल्याला करू शकतो. पण सध्या आपल्याला, तुम्ही दुसऱ्या पानावर पण करा, पण बेसिकली वहीमध्ये तुम्ही करताना या पानावर, बाजूच्याच पानावर करा. आता डेप्रिसिएशनची एंट्री करायची आपल्याला. डेप्रिसिएशनची वर्किंग केली, 6,000 आलेलं आहे. तर आता डेप्रिसिएशनची एंट्री काय येते, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. मग फर्निचर मध्ये येणार इथे 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. ठीक आहे. किती, 6,000 रुपये. आणि डेप्रिसिएशन अकाउंट खाली आहे बघा, मी बनवलेलं आहे. ठीक आहे. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला येणार टू फर्निचर अकाउंट 31 मार्च 17 किती, 6,000. एकदम सिंपल. पहिला इफेक्ट इकडे, दुसरा इफेक्ट इकडे. बरोबर. आता ही झाली डेप्रिसिएशनची एंट्री. आता हे जे डेप्रिसिएशन असतं, हे डेप्रिसिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं. दरवर्षी जेव्हा डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट कराल तेव्हा आपल्याला P&L अकाउंटला ट्रान्सफर करायचं. मग त्याची एंट्री येते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. मग 31 मार्च 17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000. ठीक आहे. ठीक आहे. तर याची पोस्टिंग आली. हे वर्ष आता संपलेलं आहे. या वर्षी आता सेल काही झालं नाही, अजून काही बाकी नाही. मग आता आपण हे इयर इथे क्लोज करूया. 6,000 हा अकाउंट टॅली होतो कधी, लक्षात ठेवा, दरवर्षी. ठीक आहे. 6,000 बघितलं तुम्ही. ओके. आता आपण इथे हा अकाउंट क्लोज करूया. ठीक आहे. तर आता याची टोटल काय आली बघूया. 30 आणि 20 50. सिंपल. 50 मधून 6 गेले, किती उरले मला सांगा, 44 बाय बॅलन्स CD. क्लोज करताना CD वापरायचं. 31 मार्च 2017. ठीक आहे. 44,000. आता याला ओपन करायचं लगेच इथे खालच्या ओळीमध्ये, टोटलच्या खाली टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट इयर चालू झालं 1 एप्रिल 2017. किती, 44,000. ओके. आता या वर्षी अजून काहीही झालेलं नाही. ठीक आहे. आपण मगाशीच बघितलं की जे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ते या वर्षी झाले. मध्ये या वर्षात काही झाले नाही, म्हणजे फक्त डेप्रिसिएशन येणार, ते पण आता 12 महिन्याचं. कारण की दोन्ही फर्निचर आपल्याकडे या वर्षी आपल्याकडे पूर्ण महिने, म्हणजे पूर्ण वर्ष आहे. त्यामुळे आता आपण इथे वर्किंग नोट दुसरी बनवायला घेणार. अशी सेम टू सेम इथे बनवायची आपल्याला. वर्किंग नोट नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर द इयर. ठीक आहे. 2017-18. ठीक आहे. बरोबर.
सेम हे दोन्ही सेंटेन्स असेच येणार. ऑन फर्निचर ₹30,000 depreciation at the rate of 15% per annum for 12 months. ठीक आहे. किती येणार? वर पण एवढेच होते बघा, 4,000 12 महिन्यासाठी 4,500 होते, मग तेच आपण खाली लिहून टाकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑन 2 नंबर, ऑन फर्निचर ₹20,000 depreciation at the rate of 15% per annum for किती महिने? आता इथे 12 महिने, कारण गेल्या वेळी आपण हे 6 महिने कारण मध्येच विकत घेतली होती ना. आता यावेळी 12 महिने, कारण पूर्ण वर्ष आता माझ्याकडे घेतल्यानंतर आहे. तर 6 महिन्यासाठी किती होते? 1,500 होते. मग 12 महिन्यासाठी किती असणार? 3,000. असं जर असं लॉजिकली आपण कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ही बेस्ट वे आहे. आता 4,500 आणि 3,000 किती झाले? 7,500 डेफिनेशन यावर्षी. किती झालं? 7,500. तर आता आपण हे डेप्रिसिएशन टोटल आलेलं आहे 7,500. तर या वर्षी आता आपण एंट्री करूया. ठीक आहे. सेकंड इयरला तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 24 आहे. आता डेप्रिसिएशनची एंट्री काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर इथे येणार 31 मार्च 2018 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. किती सांगा बघू? 7,500 बरोबर. आणि त्याचा सेकंड डेबिट इकडे खाली येणार आहे. ठीक आहे. या टोटलच्या खाली 31 मार्च 2018 टू फर्निचर अकाउंट 7,500. आता परत हे डेप्रिसिएशन आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एंट्री काय येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. तारीख 31 मार्च 2018 बाय P&L अकाउंट 7,500. झालं. हे वर्ष संपलेलं आहे. आता मी अकाउंट क्लोज करतो. तुम्ही बघा, एक ओळ सोडून करा, एकदम सिंपल सिस्टमॅटिक. याच्यामध्ये जास्त काही येत नाही. 7,500 7,500 झाला. हा टोटल टॅली झालेली आहे. आता आपल्याला हा अकाउंट क्लोज करायचा आहे. बरोबर. तुमच्या समोर आहे. तर इथे 2 ओळी सोडल्या मी प्रॉपरली. 44,000 जी मोठी असेल ती दोन्ही बाजूला मायनस 7,500. तर इथे आपण वर्किंग करू शकतो. मागे करून दाखवतो मी तुम्हाला वर्किंग. बघा, 44,000 मायनस 7,500. तुम्हाला पण वजाबाकी बेरजा नीट करता आल्या पाहिजे. 0 0 10तून 5 गेले 5, 13तून 7 गेले 6 बरोबर. आणि इथे एक आता कमी झाला बरोबर ना, म्हणजे इथे 3 36,500. किती आले? 36,500. बॅलन्स मी कुठे लिहिणार? इथे बाय बॅलन्स CD 36,500 31 मार्च 2018. ठीक आहे. हा क्लोज केलेला आहे इथे मी. बघताय तुम्ही. आता इथे या खालच्या ओळीतच ओपन करायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा या टोटलच्या खाली 36,500 1 एप्रिल 2018. ठीक आहे. आता मी तुमच्या समोर ओपन केलेलं आहे. आता आपण पुढे, आता यावेळी या वर्षात आपल्याला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. काय झालेलं आहे ट्रान्झॅक्शन? ऑन 1 ऑक्टोबर 2018 दे सोल्ड 1 कपबोर्ड फॉर ₹5,000. ठीक आहे. 5,000 ला विकलं. त्याची ओरिजिनल कॉस्ट 1 एप्रिल 2016 ला 10,000 आहे. ठीक आहे. आणि ऑन द सेम डेट अ न्यू कपबोर्ड वॉज परचेस फॉर ₹15,000. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? पहिल्यांदा हे विसरून जायला नको म्हणून 1 ऑक्टोबर 2018 ला त्यांनी नवीन कपबोर्ड विकत घेतलं, त्याची एंट्री करून घेऊया. बरोबर. मग त्याची एंट्री काय येणार सांगा बघू मला? त्याची एंट्री काय येणार? फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इकडे लिहून टाकली मी, म्हणजे ते परत ठेवायचं नाही. 1 ऑक्टोबर 2018. ठीक आहे. कितीला घेतलं त्याने? 15,000 ला. ठीक आहे. लिहून टाकली मी एंट्री. म्हणजे आता पुढे मी आता वर्किंग करायला तयार. आता आपण सेल केले, तर सेल केले त्याचं आपल्याला जरा नीट काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यासाठी आपण वर्किंग नोट पुढची बनवूया. बघा, तुमच्या समोर हे वर्किंग बनवतो मी. वर्किंग नोट नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ
प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. ठीक आहे. आता नीट समजून घ्या, 1 एप्रिल 2016 खरं मी एक 30,000चं फर्निचर विकत घेतलं होतं, बरोबर आहे. त्यातला हा 10,000चा पार्ट आहे. कळलं तुम्हाला, लक्षात आलं. त्यामुळे हे विसरून जा, या 30,000 मधून 10,000चा हा पार्ट आहे. मी आता आपण याला इथे समजून घेऊया की 30,000 मधून 10,000 आपण विकले, मग बॅलन्स किती राहिले, 20,000. म्हणजे हा बॅलन्सचा भाग जो आहे हा 20,000चा हा बॅलन्स राहिला आपला, आणि हा आपण सेल केलेला आहे. मग आता आपण याच्यावर वर्किंग करूया. ठीक आहे, सेल केलेलं आहे. आता याच्यावर कशी वर्किंग करायची आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा 1 एप्रिल 2016 पासून डेप्रिएशन आपण 12 महिन्याचं काढलं. 1 एप्रिल सुरुवातीला घेतले ना, म्हणजे हे 12 महिन्याचं डेप्रिएशन 15% प्रमाणे. मग 15% प्रमाणे 10,000 वर 15% किती येतील मला सांगा बघू. तर मी इथे वर्किंग करून दाखवतो. 10,000 गुणिले 15 अपॉन 100. शून्य गेले, दोन्ही शून्य दोन्ही, 100 गुणिले 15 किती, 1,500 रुपये येणार. किती येणार, 1,500 रुपये. बरोबर दिसलं तुम्हाला, मी लिहिलं ते 1,500. 10,000 मायनस 1,500. आता किती उरले मला सांगा बघू. 8,500 उरले. कुठलं इयर आलं, हे 16-17 होतं. ठीक आहे, हे 16-17. आता कुठलं आलं, 17-18. बरोबर, सेकंड इयर. हे आपण डेप्रिएशन केलं होतं माहिती आहे ना, सेकंड इयर. तर या वर्षी पण आपण 12 महिने वापरलेले आहे डेप्रिएशन. किती, 12 महिन्याचं 15%. किती आलं, 1,500. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे ना, तेवढंच राहणार आहे सेम 12 महिन्यासाठी. बरोबर. आता उरले किती सांगा बघू मला. 0 0 0 आणि 8तून 1 गेला 7. किती उरले, 7,000 रुपये. इयर आलं 18-19. ठीक आहे. आता या वर्षी डेप्रिसिएशन आपल्याला बघायचं आहे. विकले कधी, 1 ऑक्टोबरला. मग एप्रिलला इयर चालू होतं, ते एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला इथे लागेल. डेप्रिसिएशन फॉर 6 मंथ. आता सिंपल आहे, 15%. ते आता तुम्ही मला सांगा 12 महिन्याला किती आहे, 1,500 रुपये डेप्रिसिएशन. कारण की ओरिजिनल कॉस्ट आहे ना, त्याच्यावरच निघणार 1,500 रुपये. मग 1,500 जर 12 महिन्याला आहे तर 6 महिन्याला अर्ध येणार, 750 रुपये. सिंपल, बरोबर ना. जास्त कॅल्क्युलेशनच्या मागे जायचं नाही, लॉजिकचा वापर करायचा. 0 10तून 5 गेले 5. ठीक आहे, 9तून 7 गेले 2, 6. 6,250. आता हे काय आलेलं आहे, कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल. ठीक आहे, एकदम सिंपल. डेट ऑफ सेल कितीला विकलं मी, लेस सेल व्हॅल्यू किती आहे माझी, 5,000 रुपये. किती आहे, 5,000 रुपये. तर मला सांगा प्रॉफिट झाला की लॉस झाला, मला सांगा. 6,250 मायनस 5,000 किती झाले, 1,250 मला लॉस झालेला आहे. काय झालेला आहे, लॉस ऑन सेल. बरोबर, एकदम सिंपल आहे बघा. ठीक आहे, लॉस ऑन सेल. मग आता याची आपल्याला वर्किंग करायची, बरोबर आहे. आता याची वर्किंग झाल्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे. तर कशी करणार एंट्री, अकाउंट तुमच्या समोर आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. आता याची सेलची एंट्री करायची आहे आपल्याला, बरोबर ना. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेल केलेली आहे 1 ऑक्टोबर 2018ला, बरोबर. बाय बँक अकाउंट एंट्री येणार, बँक अकाउंट डेबिट टू. ठीक आहे, बँक अकाउंट डेबिट टू काय, फर्निचर अकाउंट. बरोबर. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही, बँक अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं असतं की ज्यावेळी आपण हे विकतो तर त्याची प्राइस किती आहे सांगा बघू मला. त्याची प्राइस किती आहे, 5,000 रुपये. 5,000ला विकलं. आता लॉस झालेला आहे. लॉस किती झालाय, 1,250 रुपये. त्याची एंट्री येणार बाय P&L अकाउंट, बरोबर ना. बाय P&L अकाउंट किती, 1,250. एंट्री लॉसची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू फर्निचर असते, म्हणून मी डायरेक्ट तिथे बाय P&L लिहिलं. फर्निचर मध्ये बाय P&L येणार. तारीख 1 ऑक्टोबर 2018, बरोबर. आता पुढे जो महत्वाचा भाग आहे, आता पुढे काय येणार मला सांगा. तर पुढे असं आहे
की या वर्षी अजून काही झालं नाही, हे फर्निचर विकत घेतलं होतं ते घेतलं. आता आपल्याला एक लास्ट वर्किंग करायची आहे. वर्किंग अशी असणार आहे, वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, बरोबर आहे, फॉर द इयर 2018-19, बरोबर आहे. हे जरा नीट बघून घ्या, समजून घ्या, ठीक आहे. 18-19. आता याच्यामध्ये कसं येणार डेप्रिसिएशन? पहिलं फर्निचर होतं ऑन फर्निचर 30,000चं होतं, बरोबर ना. पण ते आता 20,000 घेणार, कारण की आपण त्याचे 2 तुकडे केले, बरोबर आहे. डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 15% पर एनम फॉर 12 मंथ, बरोबर. फॉर 12 मंथ किती येणार सांगा बघू? 20,000 वर 15%, 15 1 15 30, 3,000 रुपये डेप्रिसिएशन येणार, ठीक आहे. 3,000 आलं. हा, त्यानंतर दुसरा, आता तो दुसरा पार्ट केला ना आपण, बरोबर ना. दुसरा पार्ट केला ना, ऑन फर्निचर ₹10,000, तो विकला तो, बरोबर. विकला तो किती? डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 15% पर एनम. कधी विकला? 6 महिन्यामध्ये, फॉर 6 मंथ. किती आलेलं त्याचं डेप्रिसिएशन तुम्ही बघू शकता इकडे, किती होतं? 750 होतं, बरोबर आहे. मग ते लिहून टाकूया आपण, 750 रुपये, ठीक आहे. 750 झालं. आता हा झाली पहिलं मशीन, त्याचे 2 तुकडे, त्याला आपण ए आणि बी पण म्हणू शकतो, ठीक आहे. तर तिसरं ऑन फर्निचर अजून एक घेतलं होतं, आठवतंय तुम्हाला? पहिल्यांदा आपण ₹20,000चं डेप्रिसिएशन घेतलं होतं. 20,000ची फर्निचर, त्याच्यावर डेप्रिसिएशन 15% पर एनम फॉर 12 मंथ. त्याच्यावर 12 मंथच येणार, कारण की ते त्याला हात नाही लावलाय आपण, ते हाय तसंच आहे आपल्याकडे. त्याच्यावर 3,000 रुपये डेप्रिसिएशन येणार. त्यानंतर आता आपण एक नवीन फर्निचर घेतलं 15,000 रुपयाचं फर्निचर, ₹15,000, डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 15% पर एनम फॉर किती? 6 महिने, कारण की 1 ऑक्टोबरला घेतलं. तर याची वर्किंग मी तुम्हाला दाखवतो करून, बघा. 15,000 इंटू 15 इंटू 6 ऑन 100 इंटू 12 किती येणार बघूया. 6 6 2 12, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, ठीक आहे. आता उरले किती? हे 2 उरलेत आणि हे 15, 15 15 गुणिले 15, तर 15चा पाडा येतो ना, 15 हे शून्य लिहिले, 15 5 75, 7 चला आले. 15 1 15 आणि 7 22, 15 आणि 7 22, बरोबर ना. ठीक आहे. 2,250 भागिले 2 किती आले सांगा बघू? 2,250 भागिले 2, 2 ने भागलं, बे के बे, बे के बे, बे 2 4, बे 5 10, ठीक आहे. 1,125. बघा, असं किचकट कॅल्क्युलेशन असते, ही गोष्ट लक्षात घ्या. हे किचकट कॅल्क्युलेशन आहे, ठीक आहे ना. मग आता हे टोटल लिहिली मी, ओके. आता मी काय करणार सांगा, यांची टोटल करूया. 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7,875, 7,875, बरोबर ना. टोटल आलेली आहे 7,875. तर आता याची पोस्टिंग आपल्याला करायची आहे. 7,875 डेप्रिसिएशन आले या वर्षाचं. तर एंट्री ना डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर. मग फर्निचरला बाय डेप्रिसिएशन अकाउंट 31 मार्च 2019 किती आलेलं? 7,875, 7,875 हे आलं. त्यानंतर याचा इफेक्ट इकडे येणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये, टू फर्निचर अकाउंट 7,875, बरोबर आहे. तारीख येणार 31 मार्च 2019. आता हे ट्रान्सफर करायचं P&L ला, 31 मार्च 2019 बाय P&L अकाउंट 7,875 टोटल करून टाका. टॅली 7,875 टोटल दोन्ही बाजूची टॅली झालेली आहे. आता आपण
हे जे इयर आहे हे क्लोज करायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्याला मी क्लोज करतो. याची टोटल करूया 005 6 आणि 5 11 नाही 6 आणि 5 11 आणि 4 आणि 1 5 51,500 51,500 51,500 मधून आपल्याला एवढ्या वस्तू वजा करायच्या आहेत. तर ठीक आहे, पहिले यांची टोटल करून घेऊया. 5 बरोबर आहे, दिसते तुम्हाला 5 1,250 आणि 7,800. हा, तर इकडे बघा 5,000 1,250 7,875 बरोबर आहे. टोटल करूया. 5 7 5 12 चाला 1 8 आणि 1 2 10 आणि 1 11. आता 7 5 12 आणि 2 14 14,125 वजा करायचे आहेत. किती मधून? 51,500 मधून. 51,500 ठीक आहे, मायनस 14,125. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 4तून 1 गेला 3. ठीक आहे, आता 11तून तर 1 मधून तर 4 नाही जाणार. 11तून 4 गेले 7 आणि ते 4तून 1 गेले 3. 37,375 बॅलन्स आलेला आहे. तो आपल्याला इथे लिहायचा आहे. बाय बॅलन्स CD 37,375. हे तुम्ही चेक करू शकता वर्किंग. ठीक आहे, आणि ते ओपन करायचे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 37,375 तारीख 1 एप्रिल 2019. थोडंसं किचकट आहे बघा डेप्रिसिएशन. खरं बघायला गेलं तर थोडंसं किचकट आहे. तुम्ही नीट बघाल. हे सोल्युशन बघा कसं पद्धतशीर सोल्युशन तुम्हाला दिसतंय, बरोबर ना. तर हे लक्षात ठेवा की हे किचकट कॅल्क्युलेशन असतात. पण जर डेप्रिसिएशन मध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यावर प्रॅक्टिस करून मार्क मिळवू शकता. आणि डेप्रिसिएशनचे काही ठराविकच प्रॉब्लेम असे आहेत की जे परीक्षेला येतात, त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही व्यवस्थित हा प्रॉब्लेम सोडवा, हा बघा, याची स्टडी करा आणि प्रॅक्टिस करा आणि बघा तुम्ही परीक्षेत तुम्हाला हा क्वेश्चन येईल. यापैकी कुठलाही येईल. हा जास्तच किचकट आहे. तर तयारी असेल तर कुठलाही प्रॉब्लेम मग तुम्हाला इझी वाटेल. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड घेऊ. ती जराशी किचकट आहे याच्यापेक्षा. फिक्स इन्स्टॉलमेंट त्या मानाने तरी सोपी आहे, पण आता तुम्ही कॉम्प्लिकेशन बघितले असतील. मग त्यावेळी कसं दरवर्षी डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज होणार, तर ते थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. तर मी त्याचे पण असे 3-4 प्रॉब्लेम घेईन, सिम्पल टू थोडंसं हार्ड. तर तुम्ही कंटिन्यू राहा, बघत राहा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांमध्ये, तुमच्या विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून ज्यांना क्लासेसला जायला जमत नाही अशा मुलांसाठी हे उपयोगी पडेल. धन्यवाद.